आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। यंदाचा अर्थसंकल्प 47,65,768 कोटींचा असणार। आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचंच लक्ष। शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याकडे लक्ष। भाजपच्या कोअर कमिटीची सागर बंगल्यावर बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। संघ आणि भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। भाजपच्या संघटन मंत्र्यांसह संघाचे काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सुप्रीम कोर्टात काय निर्णय लागणार याकडे लक्ष। दिल्लीमध्ये आज काँग्रेसची बैठक। विधानसभेचं जागा वाटप आणि विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाईच्या संदर्भात बैठक आयोजित। नाना पटोले, विजय वडेट्टीवार बैठकीला जाणार। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार। तसंच निवडणुकीसाठी राज्यातला दौरा देखील जाहीर करणार। आज अहमदनगरमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा। पाथर्डीमध्ये सभेचं आयोजन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आता एकूण 47.29% पाणी साठा। तुलसी धरण 100% भरलं तर तानसा धरण 84% भरलं। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। गेल्या 2 दिवसात जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान, अनेक नद्यांना पूर। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। पालघरमधल्या वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस। पिंजाळ नदीला आला पूर। शिलोत्तर पूल पाण्याखाली। तलासरीमध्ये सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम। पालघर जिल्ह्यातल्या प्रमुख नद्यांना पूर। धरणांच्या पाणी पातळीत वाढ। नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 50% पाणी साठा। 4 धरणांमध्ये मिळून 14.63 टीएमसी इतका पाणी साठा। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सांगली पालिका अलर्ट मोडवर। सांगलीमध्ये रात्रीपर्यंत 30 फुटांवर पाणी पातळी जाण्याची शक्यता। सूर्यवंशी प्लॉटमधल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ। खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका। अनेक भागातले रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार। गोंदियातल्या शिरपूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। 2128 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला। परिसरातल्या भात शेतीमध्ये पाणी गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसाचा भंडाऱ्यातल्या अनेक गावांना मोठा फटका। आसगाव आणि ओपारा गाव पाण्याखाली। इतर अनेक गावांचा संपर्कही तुटला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा एकदा चाळण। खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव घेणा प्रवास सुरू। सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यातील तेढ सोडवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक।
राज्यस्तरीय अधिवेशनानंतर भाजपचा उपक्रम 25 जुलैपासून 10 ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. विभाग आणि जिल्हा आणि मंडल निहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार. माकपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जनतेची एकजूट मजबूत करण्याचा निर्धार. पंचवीस जुलैपासून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी, एससी आणि एसटींच्या आरक्षण बचावासाठी यात्रा. प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना यात्रेचं निमंत्रण. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या रिक्त जागेसाठी 12 ऑगस्टला पोटनिवडणूक. राज्यातल्या अतिवृष्टीमुळे निवडणूक पुढे ढकलली जावी यासाठी बावनकुळेंचं निवडणूक आयुक्तालयाला पत्र. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या रिक्त जागेसाठी 12 ऑगस्टला पोटनिवडणूक. मलबार हिल परिसरातल्या वॉकवेची आदित्य ठाकरेंकडनं पाहणी. तर महामार्गावरील असलेले खड्डे बुजवण्याचं काम पोलीस करत आहेत. हे त्यांचं काम आहे का? आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांच्या अडचणींमध्ये वाढ. संघटन सशक्तीकरणासाठी भाजपचे प्रयत्न सुरू. पुणे अधिवेशनातल्या मुद्द्यांवर भाजपकडनं काम सुरू. राज्यातल्या 778 मंडळांमध्ये नव्यानं प्रभारी नेमले जाणार. पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षेचा नियम मोडून मदत करण्याचे प्रकार. यामुळे यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांची सीबीआय चौकशी करा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. नवी मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धर्तीवर पुनर्विकास करावा. ऐरोलीचे आमदार गणेश नाईकांची मागणी. प्रकल्पग्रस्तांची घरं आणि जमिनीची त्यांना मालकी देऊन बांधकामं नियमित करण्याची नाईकांची मागणी. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातल्या आरोपांना गांभीर्यानं घ्या. हायकोर्टाची साताऱ्याच्या एसपींना सूचना. कोविड काळात 200हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपामध्ये घोटाळा केल्याचा गोरेंवर आरोप. लोकसभेच्या निकालात दाखवून दिलंय की कोण काय आहे ते. माजी मंत्री राजेश टोपेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. आमदार अतुल बेनकेंसारखे अनेक आमदार शरद पवारांना भेटत असतात, टोपेंचा दावा. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात लढत होण्याची शक्यता. दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू. मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या 373 रिक्त जागा भरण्यात आल्याचं वृत्त प्रकाशित. मात्र प्रत्यक्षात पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळालेलीच नसल्याचं समोर. संतप्त शिक्षकांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट. अकोला महानगरपालिकेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचं जंजीर आंदोलन. पालिकेनं दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यावरनं प्रहार आक्रमक. राज्यभरातल्या महसूल कर्मचाऱ्यांचा 8व्या दिवशीही काम बंद आंदोलन. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमधली कामं ठप्प. महसूल कर्मचाऱ्यांना आकृतीबंध लागू करण्याची मागणी. कल्याण पूर्वेमध्ये नशेखोरांचा हैदोस. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आवारामध्ये नशा करणाऱ्या 4 तरुणांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात. भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेचं तहसीलदार कार्यालयामध्ये धरणे आंदोलन. जनसुरक्षा अधिनियमाला श्रमजीवी संघटनेचा विरोध. आंदोलनामध्ये अनेक नागरिकांचा सहभाग. नवी मुंबईतल्या दिघा परिसरामध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे मनसेकडून आंदोलन. खड्ड्यांमध्ये बसून मनसेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. कंत्राटदार मलई खात असल्याचा मनसेचा आरोप. हिंगोलीमध्ये विविध मागण्यांसाठी खासगी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. जिल्ह्यातल्या अनेक शिक्षकांचा आंदोलनामध्ये सहभाग. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र. वसंत मोरे धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. वसंत मोरेंना धमकी प्रकरणी बाबर यांच्यावर केला होता आरोप.
अमरावतीमध्ये वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या विरोधात दिव्यांगांचं आंदोलन. दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या सगळ्याच अधिकाऱ्यांची प्रमाणपत्र तपासण्याची केली मागणी. नंदुरबारमध्ये आदिवासी संघटनांचं 25 दिवसांपासून आंदोलन सुरू. प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिलं जात नसल्यामुळे आंदोलक आक्रमक. आदिवासी संघटनांकडून रास्ता रोको. कृष्णेच्या पाण्यासाठी जतमधल्या नागरिकांचा रास्ता रोको. पावसाळ्यात कृष्णेतून वाहून जाणारं पाणी द्या, आंदोलकांची मागणी. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग हाऊसफुल. 10 मिनिटातच 203 ट्रेनचं बुकिंग झालं फुल. तिकीट आरक्षणामध्ये काळाबाजार झाल्याची शक्यता. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे अधिकाऱ्यांना तक्रार देऊन कारवाईची मागणी करणार. ठाकरे गटातील मागाठणे विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे आणि भास्कर खुरसंगे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. माजी नगरसेविका गीता सिंघण यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड. यावर्षी 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची झाली लागवड. भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेच्या दुरुस्तीच्या वेळेला लागली आग. एक ज्युनियर सेलर बेपत्ता. संरक्षण मंत्रालयाकडून माहिती घेऊन चौकशीचे आदेश. अकोल्यामध्ये महिला पोलीस भरतीचा उमेदवारी अर्ज भरताना महिला आरक्षण ऑप्शनवर क्लिक न केल्यामुळे शेकडो महिला उमेदवारांचे अर्ज बाद. अधीक्षकांना भेटून प्रश्नांचं समाधान न झाल्यानं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे न्याय देण्याची केली मागणी. भारतीय न्याय संहितेच्या कलम 111 मधील उपकलम 5 ला हायकोर्टात आव्हान. संघटित गुन्हे करणाऱ्याला आश्रय देणाऱ्याला शिक्षा न करण्याच्या तरतुदीला आव्हान. भारतीय न्याय संहितेच्या या तरतुदींविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल. पुण्यामध्ये गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू. मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांनाही नदीत फेकलं. मावळमधील धक्कादायक प्रकार. प्रियकरासह साथीदाराला अटक. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आता मोठा निर्णय. मुंबईमध्ये आता फक्त 40x40च्याच होर्डिंग्जना परवानगी. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये निर्णय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या पेवा गावातील पोलीस पाटलाची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी केला व्हिडिओ. पोलीस उपनिरीक्षकानं अन्याय केल्याचा आरोप. पोलिसांकडून तपास सुरू. साताऱ्यातल्या माईंगडेवाडीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमधनं पुलाचं काम पूर्ण. माईंगडेवाडी, निगडे आणि घोटील या गावांना ढेबेवाडीला जायला मार्ग सुरू. लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या अडचणींमध्ये वाढ. जात वैधता प्रमाणपत्रावर हायकोर्टात याचिका. लोकसभेचे वंचितचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल. नाशिकमधल्या पंचवटीमध्ये महिलेच्या गळ्यातून सोन्याची चेन ओढून चोरटे पसार. पंचवटी पोलिसांकडनं चोरट्यांचा शोध सुरू. पंढरपूरमध्ये महाद्वार काला उत्साहात साजरा. गुलाल आणि बुक्क्याची उधळण करत हजारो भाविकांचा उत्सवात सहभाग. बिग बॉसच्या चित्रीकरणाबाबत मनीषा कायंदेंकडून आक्षेप. अश्लील चित्रीकरण दाखवलं जात आहे. चित्रीकरण थांबवण्यासाठी पोलीस आयुक्तांना केली विनंती. मनीषा कायंदे यांची माहिती. चंद्रपुरात तृतीयपंथीयांकडून सरकारकडे लाडका योजनेची मागणी. मनसेच्या पुढाकारानं तृतीयपंथीयांच्या संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तीस जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लातूरच्या दौऱ्यावर. उदगीरमध्ये बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू. संजय बनसोडेंची माहिती. संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय. यंदा परतीच्या प्रवासात उरळी कांचनमध्ये पालखीचा मुक्काम होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाशिममध्ये कार्यकर्त्यांकडून गरजूंना रेनकोट आणि छत्रीचं वाटप. कार्यक्रमाला भावना गवळींचीही उपस्थिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांवर असलेली बंदी उठवली. 58 वर्षांनंतर केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
नीट यूजी घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा आयआयटी दिल्लीच्या संचालकांना तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा आदेश. एकाच प्रश्नासाठी 2 पर्यायांना गुण देण्याच्या एनटीएच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचं आव्हान. पेपरफुटी आणि गैरप्रकार प्रकरणी सुनावणी. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक यांच्यात सामना. प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खानला दुबई विमानतळावरनं अटक. पैशाच्या देवाणघेवाणीवरनं मॅनेजरच्या तक्रारीनंतर राहत फतेह अली खान अटकेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार. जेडीयूनं बिहारला विशेष राज्य म्हणून घोषित करण्याची केली होती मागणी. 2012च्या अहवालानुसार विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, केंद्र सरकारचं उत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.